वाव यार गावामध्ये काहीतरी वेगळंच वाटतं. अरे हे काय ओ माय गॉड हे नदी पण आहे नदी आंघोळ करायला जावं लागेल. अरे हे काय ओ माय गॉड झाड जंगल वाव अरे झाड कोण बसला अरे पोपट बसला पोपट दगड मारून दगड पोपटा पोपटा बोलतोच गोड तेवढं तुला पेरूची गोड वाव आय लाईक इट. काय गाव आहे गावामध्ये काहीतरी मस्त वाटतं आणि मी मुंबईवरून आलो. तो काय जीवन आहे मुंबईचं सगळीकडे गर्दीच गर्दी लोकलमध्ये गर्दी बसमध्ये गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी. आणि इकडे बघा ना आता मी चौकात आलो आणि एका व्यक्तीने मला इथपर्यंत आणून सोडलं आणि वरतून म्हणतो कसा चाय वगैरे घेता की काय. अरे काय आहे संस्कृती काय आहे संस्कार वाव आय लाईक इट यार. ही तर माझ्या मामा तुम्ही माझे मामा 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 मेरे का पोरगा है ओ मामा ओळखा मला ओळखा 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 अरे येती ओळखा बिळका काय नाही भेटे याची देशी नंबरची भेट ओळखा मी लच्चू लच्चू मुंबईहून आलो विटी सिटी समुद्रात 26 गेला लक्ष्मीकांत ढेंगरे ढेंगरे अच्छा शांताबाईचा पोरगा यार कोणाचं नाव घेतलं शांताबाईचं नाव घेतलं तेव्हा पण ते गाणं शांताबाई तेव्हापासून माझ्या मम्मीने नाव चेंज केलं. मग काय केलं शांत म्हणतात. मुंबईत तू इकडं कशाला मामा कुठला प्रश्न विचारला मामा जो प्रश्न विचारला नव्हता माझ्या तो प्रश्न विचारला. मी इथं कशाला आलो मी इथं कशाला आलो मी इथं लग्न करायला आलो. वा भाषा वा वा भाषा वा माझा आजपर्यंत कोणीच विचार नाही केला. पांढरे झाले पण तू माझा विचार केला. अरे मी माझ्या लग्नासाठी आलो होतो. तिकडे मुंबईकडे का पोळीगिरी नाही काय मामा तुम्ही मुंबईच्या मुलींचं नाव घेता. अहो त्या मुंबईच्या मुली म्हणजे मुली असतात मामा. अहो त्या मुली त्याला हाय म्हणतात त्याला बाय म्हणतात. अहो रात्रभर दारू पितात सिगरेट पितात. अहो मामा तुम्ही मुंबईच्या मुलींचे कपडे बघितले का असं वाटतं त्यांचे कपडे शिवता शिवता टेलर मेला की का. अरे एवढे कपडे अरे घालाव की पुसाव नको 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 मला मुंबईच्या मुली नको. मला कसं गावातले किती संस्कार लाजाळू आणि घरंदाज मुलगी हवी तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळेपण असलं पाहिजे. आय लाईक इट. अशी मुलगी मला मिळेल का मामा. भाषा तू काळजी करू नको आता तुझा मामा तुला भेटला. हा तुझा मामा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला पोरगी का पोरगीच भेटल. भाषा तुझा बदल मामा मामा ही गिटार आहे गिटार गिटार अरे गिटार गिटार याच्यामधनं म्युझिक वाजतं म्युझिक याच्यातून म्युझिक वाजतं ऐकायचं ऐकायचा ऐकायचा ओ नागा परिंदे घराच्या वाव आय लाईक इट. किती मस्त गाणं होतं मामा. नाही आता वेळ कोणती आहे सकाळची आनंदाची वेळ आहे. कसा प्रसन्न वातावरण व्हायला पाहिजे कसं प्रसन्न गीत म्हणायला पाहिजे की नाही भक्ती गीत भजन तर मी असं म्हणतो की अनुप जलोटा फेल दिवाकर बाहेर घडी चालला जाय असं नाट्य संगीत म्हणतो. ऐका माझं भजन हा 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 केश सगळे देव खाली आले वाह का भजन सगळं भक्तीला वातावरण. भाषा बायकी बेस आहे ना एकदम बेस एकदम भाटो एकदम बेस आहे. भाटोला अटॅक आला होता भाषा चहा पे मामा कशी चाय आपली स्पेशल चाय चाय भाषा आपल्या दुकानामध्ये मंत्री आमदार खासदार सगळी स्पेशल चाय पितात. माझ्या मामाची स्पेशल चाय मामाच्या गावाला जाऊया मिठी मिठी चाय पिऊया मामाची चाय मिठी मामाची मोठी छोटी गमत 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 चाय वाव आय लाईक इट चाय. माझ्या मामाची स्पेशल चाय आय लाईक इट. एक नंबर चाय अशी चाय मी जिंदगीत पेलो नाही. इकडे मामा अशी मुलगी मला मिळेल का. माझी बॅग आहे तिकडे ठेवू का तिकडे.
काढ त्या मुलीच्या कमरेवर असं गोल गोल होतं, गोल 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 इकडे देखते का ते अरे गोल गोल भरतो पितो असं, गोल गोल भरतो पितो असं, गोल गोल. हा दारू दारू बेवडी आहे का ते? अरे भरतो पितो आंघोळ करतो त्या भरतो असं असं गोल गोल भरतो ना. तिच्या कमरेवर तो हंडा ढकला होता आणि इकडे गेली. कुठे गेली ती? कुठे गेली इकडे? किती वाजले? 12 वाजला मामा. यस म्हणजे दुपार व्हाने 1 मिनिट बाकी. यस म्हणजे आता ते बरोबर यावेळेस विहिरीवर गेली. ती विहिरीवर पाणी घालायला गेली मामा. जर ती विहिरीवर पाणी घालायला गेली मी जातो आणि जर का तुझा पाय घसरला आणि ते हळूचकन विहिरीत पडली मी जातो असं वाफ 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 तोड टाकतो आणि हळूचकन तिला बाहेर काढतो आणि लगेच परबत मारून टाकतो. आय लव्ह यू वाफ. इम्प्रेस इम्प्रेस इम्प्रेस. भाष्या भाष्या करू नको. हा आमचा गाव परत गाव म्हणतो. हो तिकडे मुंबई नको समजू. इकडच्या पोरीच्या वाटेला जाशील तर तुझ्या आगाच्या असा सटकून सटकून कोपडे काढतील. पण हात नाही राहत तुला. इकडच्या पोरीच्या अरे मग कसं मावा मग मला ती कशी पडेल मावा? तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हरफी. एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी. अरे बापरे, अरे आता दाराच्या कुत्र्यावर हाकलू नका. माझ्या वाट्याला जायचं नाही सांगून ठेवते. हा नाहीतर राग माझ्या डोक्यात आणि चप्पल माझ्या पायात आहे. माझी जर का सटकी ना तर कुत्र्याप्रमाणे मारणारा सांगून ठेवते. हा आईला इथं सिंगमची बहीण निघाली. हाय हाय मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय हे तुम्हाला भारी होतं का? तुम्हाला दिसत नाही का? मी मदत करू का? करतो ना. I like it. हे चांगलं भारी आहे ना? पाणी आहे का? हाय 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 मुळात म्हटलं मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय विचारू का? आपलं त्याचं काय ना बाई बाई नाही बाई नाही बाई नाही. अबे कसा करतो कसा करतो कसा करतो? कंट्रोल कंट्रोल. आपली ताई अबे कसा करतो कंट्रोल. ऍक्च्युली माहिती आहे का तुम्हाला एक विचारू का? विचारा. तुमचं नाव काय? माझं नाव तुमचं नाव तुमचं नाव पार्वती. पार्वती. हे तर माझ्या आजीचं नाव. आजी नाही आजी नाही आजी नाही आजी नाही आजी नाही. हे तर माझ्या स्वप्नातल्या दिमाग खराब. काय खाल्ला खर्रा खाल्ला गोबी तो. दिमाग खराब निरा मंदाचे ते यार. तिकडे चाय दे का जायला. दिमाग खराब. हाय 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 मिस्टर पार्वती. मिस पार्वती. मुळात माहिती आहे का मी मुंबईचा. हो मुंबईत ना माझा खूप मोठा बिझनेस. आमच्या पप्पाला खूप मोठा बिझनेस आहे. आमच्याकडे भरपूर पैसा वगैरे भरपूर आहे. बापरी. पण माझ्या पप्पा ना माझं लग्न एका त्यांच्या बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत लावून देणार आहे. पण मला कसं गावातली एखादी संस्कारी लाजाळू आणि घरंदाज मुलगी होईल. तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळे पण असलं पाहिजे. आय लाईक इट. अशी मुलगी मला मिळेल की नाही माहित नाही. आता तुम्ही शोधा तर तुम्हाला मुलगी मिळेल. तुम्हाला एक विचारू का? तुमचं लग्न झालं का? माझं लग्न नाही. काय अजून तुमचं लग्न व्हायचं? तिकडे बघता का?
अजूनपर्यंत माझ्या आवडीचा मुलगाच मिळाला नाही म्हणून मी लग्न केलं नाही. अजून मिळाला नाही तिकडे बघता का? ओ माय गॉड मामाचा स्टॉल पडला. ओ माय गॉड मामा तुम्ही कॅन्टीन गेली. बरं झालं. ऍक्च्युली ना मुळात म्हणजे खरं म्हणायचं तर मला जी मुलगी होती ना ते सगळे गुण हवे होते. ते सगळे गुण मला तुमच्यामध्ये भरून दिसतात. येस म्हणजे मला तुम्ही आवडलात. मन लड्डू फुटत. पण मी तुम्हाला आवडलो की कळलं असतं तर मी तुम्हाला आवडलो की नाही नाही आवडलो जातो मी जातो. एका नजरेत तुम्ही सुद्धा मला आवडला. हो मी लग्नाला तयार आहे. काय गोष्ट करता ती माझं लग्न करा. पण माहित आहे का म्हणजे खरं सांगा मला खोटं म्हणजे लग्नानंतर मला खोटं नको म्हणजे मी जे काय ते खरं बोलेल तुम्हाला. खरं म्हणायचं तर म्हणजे नवरा बायको म्हणजे खरं बोललं पाहिजे. माझ्याकडे कुठला जॉब नाही आहे कुठला पैसा वगैरे नाही आहे. म्हणजे पैसा माझ्याकडे भरपूर आहे पण माझ्याकडे कुठला जॉब नाही आहे. पण माझे मित्र मला बोललेले की अरे तू गावी जात आहे ना तर गावी जा आणि काहीतरी शेती वगैरे घे. पण मला शेतीतलं काही समजत नाही ना. काय सांगता तुम्हाला शेतीतलं काहीच कळत नाही. यात काय मोठी गोष्ट आहे. शेतीतलं सगळं काही मला समजते. आपण पटकन लग्न करूया आणि एखाद्या छोट्याशा गावामध्ये जाऊया तिथं घर घेऊया शेती घेऊया. हो ना मग आपण शेतीमध्ये ना धान पेरूया. धान थोडे मोठे मोठे झाले तर मग मी परत आणेन. मग मी रोवणार आणि रोवणा मोठा झाला म्हणजे धान निसवले का मी धान कापेन सुभारी बांधेन. वाटेल भारा मला भारी नाही माहिती. हो इकडे स्टाईल असतात तसे पेंडीवर पेंडी असे रस्तात ना त्याला भारी म्हणतात. काही तुम्हाला सांगते डबा सुद्धा आले. डबा नेऊ आपण शेती करू. ओ माय गॉड मस्त ना पेंडी भारेवर भारे भारे मजा येईल ना. मी शेतात जाईल शेतात जाणार आणि धमाल करेन. काय हो खरं काय धमाल करणार. हा म्हणजे शेतात तुम्ही टिफिन घेऊन आला ना हो आता तुमच्या नावाला असं वाटत जसं तुम्ही आणि मी आणि आपण मस्त दोघं विचार करूया. माहिती आहे का आईला गेलाय माझ्या आईला अजून वर चालला. डीजे मामा ओ माय गॉड ए राम द चॉक मामा मामा पार्वती येस पार्वती मामा काहीतरी बोलायला लागला. बाई तुझ्या कानावर आहे पार्वती. माझं नाव पार्वती. नुसतं म्हणलं पार्वती. तुझं नाव आहे पार्वती. तुझ्या गावची घरगीत कोठी आहे. माझं घर हो मी इथंच राहते. तू झाड दिसतंय ना तुम्हाला अंड्याचा नाही चिंचूचा दिसतंय ना. अरे आमचं झाड कुठे गेलं. तुरीचं झाड आहे वर बघा ना. ओ माय गॉड त्या झाडाजवळ ना दुर्गा देवीचं मंदिर आहे दिसतंय ना. त्या मंदिर जवळ गेला पुन्हा काही विचारायचं की पार्वती देवीचं मंदिर कुठं आहे म्हणून. दुर्गा देवीच्या मंदिराजवळ विचारायचं पार्वती देवीचं मंदिर कुठं आहे. अच्छा पार्वती देवीचा घर म्हणजे दुर्गा देवीचा मंदिर. हा आमचा उंदीर. मग या या आमच्या घरी. आम्ही तुझ्या घरी कोणी मोठं वगैरे आहेत ना. आहेत मग आम्ही सगळं मोठ्यांशी बोलू मग तुमचं छोट्यांशी मी मदत करू का. करतो ना. आय लाईक इट. ओ माय गॉड आईला उन्हामधनं आवाज येते. ओके बाय ओके बाय ओके बाय. मला जी मुलगी पाहिजे होती संस्कारी लाजाडू आणि घरंदाज मुलगी जिच्या कानाकानामध्ये असं संस्कार बसले पाहिजे. संस्कारी मुलगी मला मिळाली मामा. संस्कारी मुलगी मला मिळाली आणि लग्न करणार. येस मामा या आनंदाच्या क्षणी एक गाणं झालं पाहिजे. येस